महावीर कॉलेजमधील त्या आडगळीच्या खोलीत अर्धा तास घालवल्यानंतर एक मनाजोगा प्रोजेक्ट आमच्या हाती लागला. ऑटोमॅटिक टॉफी वेंडिंग मशीन. जणू कोलंबसला अमेरिका सापडली. आजूबाजूला पडलेल्या अनेक मोडक्या तोडक्या यंत्रामधून जरा बरं दिसणारं हे यंत्र आम्ही काळजीपूर्वक बाहेर काढलं. मशीनच्या वरच्या बाजूला एक छेद होता, ज्यातून एकावेळी एक नाणे जाऊ शकेल. नाणे टाकले की खालच्या छिद्रातून एक टॉफी येणार. मशीनमध्ये टॉफी भरण्यासाठी मागील बाजूला पत्र्याची छोटीशी खिडकी होती, ज्यावर छोटं लॉकही होतं. एका रंगहीन पत्र्याला वाकून बनवलेला तो बेढप डब्बा म्हणजे इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्टचा उत्तम नमुना होता. जसा आम्हाला अपेक्षित होता अगदी तसाच. त्याला घडवणारे जे कोणी महान इंजिनियर असतील त्यांचे मनापासून आभार मानले. महावीर विद्यालयाचा लॅब असिस्टंट शिंदे एक भला माणूस निघाला. त्याने प्रोजेक्टचे पैसे 2 हप्त्यामध्ये देण्याची मुभा दिली होती. होय, रायपूरच्या महावीर कॉलेजमधील लॅब असिस्टंटकडून एक जुना अभियांत्रिकी प्रोजेक्ट विकत घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. संपूर्ण सेमिस्टर वाया घालवलं होतं आणि नवीन मशीन तयार करून प्रोजेक्ट सबमिट करणं आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. किशानं कुठून तरी शिंदेंची ओळख काढली. आज त्याच्या कृपेनंच आमच्या इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्टची मोठी चिंता सुटली होती. किशा, देबू आणि मी JEC महाविद्यालयातील ओवाळून टाकलेलं होपलेस त्रिकूट, चित्रपट, रम, डेबोनेर आणि क्रिकेट या आमच्या मूलभूत गरजा. मागच्याच महिन्यात श्रीलंकेने आमच्या विश्वचषकाची स्वप्ने उद्ध्वस्त केली. त्या रात्री विनोद कांबळीबरोबर संपूर्ण देश रडला होता. रणतुंगाने केवळ विश्वचषकच घेतला नाही, तर त्याने आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख हिरावून घेतलं होतं. आमचा बंगाली मित्र देबाशिष दास जवळजवळ 15 दिवस रडत होता. आम्हा तिघापैकी सगळ्यात जास्त प्रामाणिक, संस्कारी, कट्टर क्रिकेट फॅन व देशप्रेमी माणूस 15 दिवस निव्वळ शिव्या देत होता. श्री शिंदे यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट व मशीन आमच्याकडे सुपूर्द केले. रविवार असल्याने कॉलेजच्या स्टोअर रूममधून ते बस स्टॉपपर्यंत घेऊन जाताना कोणी पकडेल याची भीती नव्हती. आम्ही बस स्टँडवर पोहोचलो. फार वाट पाहावी लागली नाही. खडखडाट करीत एक लाल डबा आला. गर्दीतून वाट काढत काढत बसच्या शेवटच्या सीटपर्यंत पोचायला माझा घाम निघाला. माझ्या हातातलं मशीन किशानं अलगद सीटवर ठेवलं. गर्दी असल्यानं देबू आणि मी मधल्या पॅसेजमध्ये उभे राहिलो. मशीनला लहान बाळासारखं पकडून किशा बसला. त्याच्या शेजारी खिडकीलगत एक पठाण बसला होता. पांढरा कुर्ता, गळ्यात मोरपंखी रुमाल, पांढरी वळणदार दाढी, पान खाऊन रंगवलेलं तोंड आणि डोळ्यात घातलेलं काजळ. पठाणाने पुढे वाकून मशीनचे निरीक्षण केले. मग तोंडातील पानाचा तोबरा खिडकीतून रिता करून दाढी पुसतच किशाला विचारलं, काय का मशीन है? ये हमारा इंजीनियरिंग का प्रोजेक्ट है. चॉकलेट वेंडिंग मशीन. कॉइन डालेंगे तो चॉकलेट का टॉफी निकलता है. किशानं खणखणीत उत्तर दिलं. मोठ्या आविर्भावात किशा मशीनबद्दल माहिती देत होता. गाडीच्या खडखडाटात सगळं काही ऐकायला येत नव्हतं, पण पठाणाच्या चेहऱ्यावर तो प्रभावित झाल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. त्याने किशाच्या कानात काहीतरी कुजबूज केली आणि दोघेही मोठ्याने हसले. 2 तासांच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या हॉस्टेलवर पोहोचलो. खोलीत येईपर्यंत अगदी नवजात बाळासारखे त्या मशीनला हाताळले होते. रात्रीच्या जेवणानंतर मशीनची तपासणी करताना किशाने बसमध्ये पठाणशी झालेला संवाद कथन केला. किशाच्या म्हणण्यानुसार पठाण हा राणीगंजमधला एक दलाल होता. राणीगंज म्हणजे आमच्या रामनगर शहरातील प्रसिद्ध रेड लाईट एरिया. सभ्य माणसांच्या वासनेला मुक्त करणारे असभ्य आणि बदनाम ठिकाण. खरं तर वासना ही माणसाची अशी गरज आहे जी सभ्य असभ्य, गरीब श्रीमंत, उच्च नीच असल्या भेदभावांना जुमानत नाही. आणि गरज म्हटली की व्यवसाय आलाच.
मग त्यातूनच तयार होतात राणीगंजसारख्या बाजारपेठा आणि पठाणासारखे व्यापारी. पठाणाने आमच्या या टॉफी वेंडिंग मशीनचा एक वेगळा उपयोग किशाला सांगितला होता. टॉफी की जगह कंडोम निकाल के दिखाओ, किशा सविस्तर सांगू लागला. पठाण म्हणतो की राणीगंज भागात अशी मशीन बसविली तर लोक विनासंकोच कंडोम खरेदी करू शकतील, तेही दुप्पट किमतीने. कल्पना भन्नाट होती. अशी कल्पना एका दलालाकडून यावी याचं मला जरा आश्चर्यच वाटलं. गरज ही शोधाची जननी आहे, हेच खरं. अच्छा आइडिया है यार, पर 3 महीने बाद इसे कॉलेज में सबमिट भी करना है, देबू स्पष्टच बोलला. मित्रांनो, शिंदेचे 5,000 रुपये द्यायचे आहेत आणि त्यासाठी येत्या काही महिन्यात बरीच काटकसर करावी लागणार आहे आपल्याला. हे मशीन 3 महिने कंडोम वितरणासाठी वापरले गेले तर काय हरकत आहे? हाँ, 3 महीने बाद कॉलेज में इसे टॉफ़ी वेंडिंग मशीन बनाकर सबमिट कर देंगे, क्या प्रॉब्लम क्या है? किशा गंभीरपणे बोलत होता. त्याच्या बोलण्याने देबू जरा विचारात पडला. गाडी भलतीकडेच जाते आहे हे लक्षात घेऊन मी म्हणालो, किशा, अजून एकदाही आपण राणीगंजमध्ये पाय ठेवला नाही. आम्ही सर्वजण मिडल क्लास लोक, तिथे जाणंच आमच्यासाठी धोक्याचं आहे. मशीन इन्स्टॉल करणं ही तर दूरची गोष्ट. किशानं देबूकडे मोठ्या आशेनं पाहिलं. एक्चुअली कंडोम का डिस्ट्रीब्यूशन समाज के लिए बहुत बड़ा काम है. लोग एड्स से मर रहे हैं लेकिन कंडोम खरीदने में कतराते हैं. 2 महीना ये मशीन अगर रानीगंज में रहेगा तो क्या बुरा है, उसके बाद कॉलेज में सबमिट करेंगे. देबूचे उत्तर ऐकून मी आश्चर्यचकित झालो. हा बंगाली आता आपल्याला गोत्यात आणणार हे मला कळून चुकलं, कारण किशाबरोबर वाद घालणं मला शक्य नव्हतं. मित्रांनो, कुणाला आमच्या या स्टंटबद्दल माहिती झालं तर त्याचे परिणाम काय होतील हे ठाऊक आहे काय? मेडिकल स्टोअरमधून स्वतः कधी कंडोम विकत घेतला नाही आणि आता लागले लोकांना कंडोम विकायला. मी कळवळीनं म्हणालो. हम अगर कंडोम खरीद भी लेते तो क्या करते, देबू उत्तरला. आणि किशाने जोरात हसून आगीत तेल ओतायला सुरुवात केली. असे क्वचितच घडते की किशा आणि देबू एका बाजूला असतात. देबू हा तत्वनिष्ठ आणि नियमांचं पालन करणारा मनुष्य, तर किशा त्याच्या अगदी विरुद्ध. मी यांच्यामधला सोयीप्रमाणे बाजू बदलणारा, जो नेहमी प्रवाहाबरोबर राहतो. अशी माणसं सहसा फट्टू प्रकारात मोडतात. त्या रात्री आम्ही बरीच चर्चा केली आणि शेवटी किशाने मला यशस्वीरित्या कंडोम विक्रीची संकल्पना पटवून दिली. दुसऱ्या दिवशी कॉलेजवरून परतत असताना मेडिकल स्टोअरमध्ये गेलो. मशीन टेस्ट करायला काही कंडोम खरेदी करायचे होते ना. आमच्या आयुष्यातील हा कंडोम खरेदीचा पहिलाच प्रसंग, त्यामुळे उगाच गुदगुल्या झाल्यागत वाटत होतं. वयाची 20 झाली तरी ही साधी गोष्ट करतानाही अवघडून गेलो होतो. अशा ठिकाणी आपसुकच लीडरशिपची जबाबदारी किशा उचलतो. एड्सच्या जनजागृती अभियानात जरा कंडोम वापर करायचे आहेत काय? एरवी बिनधास्त असणारा किशा देखील आज पहिल्यांदा ओशाळलेला बघून मी व देबू एवढ्या मोठ्याने हसलो की बिचारा दुकानवालाच वरमला. नानाविध रंगांची आणि गंधांची पाकिटं पाहून आज आमच्या ज्ञानात बरीच भर पडली होती. कामसूत्राच्या जन्मभूमीत लैंगिक शिक्षणाचे आबाळ यावर बराच वेळ परिसंवादही झाला. नाही म्हटलं तरी इंजिनिअरिंग लोकांचा असल्या विषयात बरा अभ्यास असतो. आता मशीन जरी टॉफी वेंडिंगसाठी असलं तरी त्याला कंडोम डिस्पेन्सिंग मशीनमध्ये बदलणं सोपं नव्हतं. 2-3 तासाच्या मेहनतीनंतर आम्हाला अपेक्षित बदल घडवून आणणं शक्य झालं. 2 नाणी टाकली की खालून 1 निरोधचं पाकिट बाहेर येईल अशी व्यवस्था केली. एका निरोधाची किंमत 1 रुपये होती, म्हणजेच बाहेर पडलेल्या प्रत्येक निरोधावर आम्हाला 1 रुपया नफा मिळणार होता. मी रंगांच्या 2 डब्या विकत आणल्या. काळे आणि पिवळे पट्टे मारून मशीनला छान रंगवले. किशाने त्यावर हस्ताक्षरं उमटवली.
सरकार मान्य कंडोम वितरण मशीन. अँड वी वेर ऑल सेट. रात्रीचं जेवण लवकर आटोपून आम्ही राणीगंजला जाणारी शेअर रिक्षा पकडली. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका वेगळ्या जगात प्रवेश केला. इतक्या जवळ असूनही या रंगीत दुनियेत पाय टाकण्याची कधी हिंमत झाली नव्हती. निमुळत्या गल्ल्या, रंगी बेरंगी लायटिंग्ज, पानटपरीची दुकानं, कोपऱ्यावरचं देशी दारू दुकान, त्यासमोर असलेली लोकांची गर्दी, गल्लीच्या सुरुवातीला असणाऱ्या जुनाट 4 मजली इमारतीकडे सहज नजर गेली आणि माझे पाय जागच्या जागी थांबले. प्रत्येक मजल्यावर रंगविलेले 4-6 चेहरे आमच्याकडे आशेने पाहत होते. तिकडे पुन्हा पाहण्याची हिंमत झाली नाही. इमारतीच्या खालच्या मजल्यावर म्हणजे अगदी गल्लीच्या तोंडालाच एक टेलिफोन बूथ होतं. तेच एक ठिकाण होतं जिकडे आम्ही संवाद साधू शकत होतो. हे किशानं लगेच हेरलं व तो तात्काळ आत शिरला. आम्ही बाहेरच थांबलो. एक साधारण 5 मिनिटात किशानं दुकानवाल्याला आमचं नियोजन कथन केलं व खून करून आम्हाला आत बोलावलं. बूथचा मालक अहमद साधारण आमच्याच वयाचा होता. त्यामुळे त्याला आमच्या मशीनचं महात्म्य पटवून द्यायला फार वेळ लागला नाही. अहमद भाई, ये मशीन को दीवार पे लटकाने के लिए जगह दे दो. जो पैसा मिलेगा उसमें 20% आपका. माझी ऑफर ऐकून अहमद खुलला. नाहीतरी दुकानात माशा मारण्यापलीकडे तो अजून काही करत असेल असं वाटत नव्हतं. अहमदने मशीन ठेवायला जागा दाखविली. साखळीच्या सहाय्याने मशीनला दुकानाच्या दरवाजालगतच असणाऱ्या खांबाला लटकवून दिले. कुलूप नीट लागले आहे याची खात्री करून आम्ही काढता पाय घेतला. हॉस्टेलवर पोहोचेपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. ते रंगवलेले चेहरे, बदनाम गल्ल्या, कर्णकर्कश संगीत आठवत कधी डोळा लागला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी कशीबशी 2 लेक्चर करून आम्ही कॉलेजमधून तडक राणीगंजकडे कूच केली. स्मितहास्य करून अहमदने आमचे स्वागत केले. मी घाईघाईने मशीनचे मागील पॅनल उघडले. हे झकास! माझी प्रतिक्रिया पाहून सगळ्यांनीच मशीनमध्ये माना घुसवल्या. एकही कंडोम शिल्लक नव्हता आणि खालच्या कप्प्यात चमकणारी विसेक नाणी पण दिसली. नोकरदार माणसाला मिळालेला पगाराचा पहिला चेक काय सुख देत असेल ते त्या क्षणाला कळाले. आता गुंतवणूक वाढवण्याची वेळ आली होती. आम्ही आणखी 50 कंडोम विकत आणले आणि मशीनमधील संपूर्ण जागा भरून टाकली. अहमदला त्याच्या पहिल्या नफ्याचा वाटा म्हणून 2 रुपये दिले. तोही खुश झाला. परतीच्या प्रवासात नोकरीपेक्षा व्यवसाय करणं किती चांगलं यावर पुन्हा दिलखुलास गप्पा रंगल्या. दिवसामागून दिवस जात होते. काउंटरवरून कंडोम खरेदी करताना संकोच असणाऱ्या अनेकांसाठी आमचे मशीन एक वरदान ठरले होते. अहमदच्या फोन बूथला 1 महिन्याच्या कालावधीत प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2 महिन्यांच्या कालावधीत आम्ही 2000हून अधिक रुपये कमावले. परीक्षा जवळ येऊ लागल्यामुळे आम्हाला दररोज तिथे जाणं परवडणारं नव्हतं. म्हणून आम्ही मशीनची चावी अहमदकडे सोपवली. त्यात कंडोम भरण्याचे कामही तोच करीत होता. 3 महिने उलटले. महाविद्यालयात आमचा प्रोजेक्ट प्रदर्शित करण्याची वेळ आली होती. प्रोजेक्ट गाईड श्री रावते यांना रिपोर्ट दाखवून ही खात्री दिली की टॉफी वेंडिंग मशीन जवळजवळ तयार आहे. अंतिम परीक्षेच्या आधी मशीन कॉलेजमध्ये आणण्याचे वचनही दिले. देबूने मशीन घेऊन येण्याची रट लावली होती. पण दर दिवशी मिळणाऱ्या 40 रुपयावर पाणी सोडायला मन धजतही नव्हते. उद्या प्रोजेक्ट परीक्षा. दुपारनंतर जेवण करून आम्ही तडक राणीगंज गाठले. आमच्या कॅश काऊला अजून तिकडे ठेवणं शक्य नव्हतं. दुपारचे 4 वाजले होते. दुकानात खुर्चीवर बसून डुलक्या घेणाऱ्या अहमदशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. अहमद भाई, अहमद भाई! माझ्या आवाजाने अहमद जरा दचकलाच. आम्हाला असं अवेळी आलेलं पाहून त्यानं विचारलं, आइए साहब, इस टाइम पे कैसे आना हुआ? रानीगंज का सोने का टाइम है ये. अहमद भाई, सब आप जैसे नशीब वाले कहाँ है? देबूने उत्तर दिले. किशाने सरळ मुद्द्याला हात घातला. भाई, मशीन को कॉलेज में सबमिट करना है कल. ले जाने के लिए आए हैं.
आमची मागणी अहमदला फारशी रुचलेली दिसली नाही. हे बघून देबू हसत म्हणाला, चिंता मत करो अहमद भाई, ऐसा ही और एक मशीन बनाएंगे. बिल्कुल सर, मशीन आपका है, जैसी आपकी मर्जी. लेकिन मशीन का चाबी घर पर है. घर चलते हैं, गरीब के घर का चाय भी पी लो. अहमदच्या विनंतीला नकार देणं योग्य वाटलं नाही. 3 महिन्यापासून राणीगंजमध्ये इतक्या वेळा आलो, पण फोन बूथच्या पुढं कधी पाय ठेवला नव्हता. आता बिझनेस पार्टनरचं आमंत्रण स्वीकारणं आमचं कर्तव्य होतं. अहमदने शटर खाली खेचले. आम्ही त्याच्या मागोमाग चालू लागलो. दुकानाच्या बाजूला असणाऱ्या बोळातून वाट काढत आम्ही मागच्या गल्लीत पोहोचलो. एकमेकांना खेटून बसलेली घरं, जोडलेले लोखंडी वर्तुळाकार जिने, भंगारवाल्यांची दुकानं, लांबून दिसणाऱ्या मशिदीचा चबुतरा, मध्येच असणारा इलेक्ट्रिकचा खांब व त्यावर असलेल्या तारांचा गुंता. अहमदच्या मागोमाग गुपचूपपणे आम्ही एका जुनाट इमारतीचे लाकडी जिने चढून वर आलो. ही त्या गल्लीतील एकमेव 4 मजली इमारत असावी. जिना चढून आल्यावर आम्ही एका प्रशस्त खोलीत प्रवेश केला. भारदस्त लाकडी आसन व्यवस्था तिथल्या ऐश्वर्याची साक्ष देत होते. कोपऱ्यातल्या एका टेबलावर पत्त्यांचा डाव रंगला होता. 4 तरुण खेळात इतके दंगले होते की घरात कोणी पाहुणे आलेत यांचं त्यांना काही सोयरसुतकच नव्हतं. मधल्या सोप्याच्या एका खुर्चीत कोणीतरी पाठमोरं बसलेलं दिसलं. अहमदने पुढे जाऊन त्याच्या कानात काहीतरी कुजबूज केली व हातानेच खून करून आम्हाला सोप्यावर बसायला बोलवलं. तो स्वतः मात्र कोपऱ्यातल्या मुलांच्या घोळक्यात सामील झाला. खुर्चीत बसलेला माणूस अगदी एकाग्र होऊन सुपारी कातत होता. त्यानं मान वर केली आणि आम्हाला धक्काच बसला. होय, तो पठाणच होता, ज्याला आम्ही 3 महिन्यांपूर्वी बसमध्ये भेटलो होतो. तोच, ज्यांच्या संकल्पनेतून आमचं कंडोम डिस्पेन्सिंग मशीन तयार झालं होतं. तोच. आमची गोंधळलेली अवस्था पाहून पठाण गालातल्या गालात हसला. बाजूच्या पिकतानीत पचकन थुंकून त्याने समोरचा ट्रे आमच्याकडे सरकवला. वागत्यपूर्वक म्हणाला, पान खा लो. आमचे गोंधळलेले चेहरे पाहून पठाण पुढे बोलू लागला, अहमद मेरा भांजा है, उसने बताया था मुझे सब कुछ. पैसा बनाना सीख गए तुम लोग. धक्क्यातून सावरत काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून किशा बोलून गेला. सब आपकी कृपा है. अच्छा है, अच्छा है. खूब माल बनाओ. तुम्हारी कंडोम वाली मशीन की वजह से हमारी दुकान पे लोगों की भीड़ बढ़ने लगी है. हमारा दूसरा धंधा भी आजकल बढ़िया चल रहा है. तो थांबला. क्षणभर आमच्याकडे पाहून मोठ्यानं हसला. अरे भाई, दूसरा धंदा मतलब एसटीडी. तो टेलिकॉममधल्या एसटीडी बद्दल बोलतोय की वैद्यकीय क्षेत्रातल्या, हे कळण्या इतपत शहाणपण तरी आमच्याकडे नक्कीच होतं. टू हेल विथ हिज एसटीडी. आम्हाला आमचं मशीन घेऊन लवकरात लवकर हॉस्टेलवर पोचायचं होतं. अडकीत त्याला रुमालाने पुसत पठाण बोलू लागला, भाई ऐसा है कि आज आप मशीन नहीं ले जा सकते. हाँ, जब तक नया मशीन नहीं लगता तब तक आपका मशीन यही रहेगा. त्याने उच्चारलेल्या एक शब्दापाठोपाठ छातीत खंजीर भोसकल्यासारखं वाटलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. किशानं उसना उसण आणून संवाद चालू ठेवला. ही मशीन आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे, आमचं इंजिनिअरिंग व संपूर्ण करिअर यावर कसं अवलंबून आहे. सगळं झालं, पण पठाणावर याचा काही फरक पडला नाही. देबूनं मोठ्या आशेनं अहमदला साथ घातली. अहमद, तुम्हें तो सब पता है, चाचा जी को समजाओ ना. अहमद काही प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्या चौकडीतला एक जण ताडकन उठला. ए, किससे बात कर रहे वे? चलो निकलो अब यहाँ से. तो बडबडत पुढे येऊ लागला आणि माझं काळी जोरानं धडधडायला लागलं. क्षणाचाही विलंब न करता मी सरळ पठाणासमोर गुडघे टेकले. चाचा जी, ये हमारा इंजीनियरिंग का आखिरी साल है. प्रोजेक्ट सबमिट नहीं किया तो हम फेल हो जाएंगे.
हमारे पेरेंट बड़ी मेहनत से हमें पढ़ा रहे हैं, हम बर्बाद हो जाएंगे. मी कळवळीने बोलत होतो. डोळ्यात पाणी साठलं होतं. त्या पाण्यामुळे समोरचं दृश्य अस्पष्ट दिसू लागलं. मी मान खाली घातली. डोळ्यासमोर माझ्या आई बाबांचे चेहरे दिसू लागले. परिस्थिती बेताची असूनही माझ्या आई वडिलांनी मुलाला इंजिनियर व्हायचं स्वप्न बघितलं होतं. दिवस रात्र मेहनत करून ते माझ्या कॉलेजचा खर्च रेटत होते. बेधुंद होऊन कॉलेज लाईफचा आनंद घेताना अनेकदा अपराध्यासारखं वाटायचं. अगदीच पाय घसरायला लागला की त्यांची आठवण यायची आणि मग गाडी पुन्हा रुळावर यायची. पण आज जे काही अनुभवत होतो ते सगळं भयानक होतं. समोर एक खोल खोल दरी दिसत होती. किशाने आपला प्रयत्न नेटाने चालू ठेवला होता. सगळ्या प्रकारे समजावून झालं होतं. 1 महिन्याच्या आत नवीन मशीन बसवून देतो याचं आश्वासनही दिलं. पण कशाचाही फायदा झाला नाही. चलो यार, देबू ओरडला आणि रागारागाने बाहेर पडला. तो ज्या वेगाने निघाला त्यावरून त्याला काय करायचं आहे ते आमच्या लक्षात आलं. त्याच्या पाठोपाठ किशा व मी दोघेही बाहेर पडलो. बेफाम होऊन त्या गल्लीबोळातून धावू लागलो. पुढे देबू, त्याच्या मागे किशा आणि किशामागे मी व माझ्या मागे अहमद आणि ते 4 टगे. देबूने वाटेतून एक दगड उचलला आणि क्षणाचाही विलंब न करता फोन बूथचं शटर वर केलं. सोबत आणलेल्या दगडाच्या साह्यानं मशीनला बांधलेल्या साखळीवर जोरदार प्रहार केला. मी अगदी 10 पावलावर होतो आणि पाठीमागून 2 सनसनीत शिव्या माझ्या कानावर आल्या. डोक्यात सनक गेली आणि मी गरकन मागे वळलो. भीतीची जागा आता रागानं घेतली होती. पुढं काय घडलं ते मला आठवत नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी एका लहान खोलीतील बेडरूमवर झोपलो होतो. शर्टाची लखतर झाली होती. उजव्या हाताच्या बोटांना जखमा झाल्या होत्या. डाव्या पायातूनही कळा येत होत्या. शरीरातून सगळं त्राणच गेलं होतं. दरवाजा शेजारी एका स्टूलवर देबू बसला होता. त्याच्या ओठातून थोडंसं रक्त निघालेलं दिसत होतं. जे पुसण्यात तो मग्न होता. किशा हातात पाण्याचा ग्लास घेऊन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. थोडं पाणी पी, थोडं पाणी पी, लगेच निघूया आपण, किशा म्हणाला. मी पाणी प्यायलो. ठीक आहे ना? हां, देबूनं पुढं सरकत विचारलं. अरे 4 लोगों को पेल दिया है, थोडा दर्द तो होगा ही, किशा म्हणाला. इतक्यात 3-4 बायकांचा घोळका या छोट्याशा खोलीत घुसला. सगळ्यात पुढं असणारी आजीबाई सोडली तर सगळे चेहरे नट्टाफट्टा केलेले. आजीबाई तंतनायला लागली. धंधे का टाइम हो गया है, निकल लो यहाँ से अब. तुम बड़े घर के छोरे खाली पिली हीरो बनते हैं. आजीबाईनं खाली वाकून मला निहाळलं. ए बच्चन, घर जाने है कि नहीं? रिक्षा बुलाया है देखो. मी किशाकडे बघितलं. किशानं सविस्तर वृत्तांत सांगितला. त्या 4 टग्यांना अडवण्याचा महान प्रताप माझ्याकडून घडला होता. ते 4 जण मला खाली पाडून बुकलत असतानाही मी त्यांचे पाय सोडले नव्हते. देबूनं मध्यस्थी केल्यामुळे त्यांना आपलं तोंड फाडून घेतलं होतं. या स्टंटबाजीचा शेवट काय होणार हे किशाला कळले होते. त्यामुळे त्याने आपला वेळ मारामारीत न दवडता आजूबाजूच्या लोकांकडून मदत मागायला सुरुवात केली. फोन बूथवरून पोलिसांना फोन केल्याचं नाटकही केलं. याचा परिणाम म्हणजे पठाणाची पोरं तिथून पसार झाली होती. कदाचित आम्ही जो चिवटपणा दाखवला तो त्यांना अपेक्षित नसावा. हा सगळा पिक्चर आजीबाईंनी व तिच्या गवळणींनी बाल्कनीतून अगदी जवळून पाहिला होता. त्यांना आमच्यावर दया आली. त्यांच्या अवदार्याने 15 मिनटं का असेना मला पाठ टेकवायला बेड तरी मिळाला. वेश्यागृहातल्या शय्येवर अशा प्रकारे झोपण्याची वेळ क्वचितच कुणावर आली असेल. आजीबाई आणि तिच्या 3 पर्या माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होत्या. मला ते असह्य झालं. देबू आणि किशाच्या मदतीनं मी उठून बसलो. इतक्यात साधारण 15-16 वर्षांचं एक पोर दरवाजात आलं. साहब, रिक्षा आ गई है. त्या पोराकडे बघितल्याबरोबर माझ्या अंगात कुठून बळ आलं कोण जाणे. आम्ही तिघांनीही दरवाजाकडे झेप घेतली.
आमचे मशीन त्या पोराने आपल्या पिल्लासारखं पोटाशी कवटाळलं होतं. आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अहमद चाचा ने ये मशीन आपको देने को बोला है. देबूने क्षणाचाही विलंब न करता ते मशीन त्याच्या हातातून आपल्या हातात घेतलं. किशा भाऊक झाला. पोराच्या पाठीवर प्रेमाने थुपटून दाटल्या कंठाने महिला वर्गाला उद्देशून एकच शब्द बोलला, थँक्यू. रिक्षा सुसाट निघाली. बाहेरून येणारी बोचरी थंड हवा, लईत चाललेली रिक्षांची गरगर आणि एक मोठं दिव्य पार पाडल्याचं आत्मिक समाधान. काय भयानक रात्र होती ती. कायद्याचं नितांत पालन करणाऱ्या माझ्या सुसंस्कृत व संवेदनशील मित्राने म्हणजे देबूने आज कायदा हातात घेतला. माझ्यासारख्या फट्टूने त्याच्या संरक्षणासाठी 4 टग्यांशी 2 हात केले आणि आमच्यातील सर्वात राडेबाज माणसाने म्हणजेच किशाने हिंसेचा मार्ग न स्वीकारता लोकांपुढे मत्तीसाठी हात पसरले. ज्यांच्या आयुष्यात असे मित्र असतात तेच खरे धन्यवान. या आध्यात्मिक व प्रेरक विचारातून मिळालेलं सुख जास्त वेळ टिकलं नाही, कारण खरी लढाई उद्या सकाळी 10 वाजता आहे याची आठवण झाली. हॉस्टेलवर पोहोचेपर्यंत रात्रीचे 11 वाजायला आले होते. किशाने मेसमधून शिल्लक राहिलेला डाळ भात आणला. सगळ्यांनी आंघोळ करून 2-2 घास खाऊन घेतले. डेटॉल, आयडेक्स, बँडेज व कॉम्बिफ्लेमच्या गोळ्या इकडून तिकडून या 4 गोष्टी मिळवल्या. जखमांना तात्पुरती मलमपट्टी करून कामाला लागलो. सगळ्यात आधी मशीनवरचं नाव बदलून टॉफी वेंडिंग मशीन असं करायचं होतं, पण डबीतल्या रंगानं ऐनवेळी दगा दिला. काही केल्यात तो घट्ट झालेला रंग विरघळे ना. शेवटी कागदावर अक्षर उमटवून तो कागद आम्ही मशीनवर चिकटवला. कंडोम डिस्पेन्सिंग मशीनचं आता टॉफी वेंडिंग मशीन झालं. या सगळ्या गडबडीत टॉफी जाण्याला विसरल्यामुळे मशीनचे टेस्टिंग करणं शक्य नव्हतं. त्यामुळं प्रोजेक्ट रिपोर्टवर नजर मारून आम्ही आडवे झालो. थकलेलं शरीर आणि पेनकिलरचा असर यामुळे मला चांगली झोप लागली. सकाळी 8 वाजल्यापासून मशीनवर प्रोजेक्ट रिपोर्ट हातात घेऊन दुकानाच्या दरवाजात उभे राहिलो. बरोबर 9 वाजता दुकान उघडलं. आम्हाला इक्लेअरचं पाकिट मिळालं. घाई गडबडीत त्या सगळ्या टॉपीज मशीनमध्ये खच्चून भरल्यावर धावतच कॉलेजकडे निघालो. देबूच्या हनवटीवर व माझ्या हातावर लागलेल्या पट्ट्या बघून वर्गातील चाणाक्ष पोरांना जास्त काही सांगायची गरज पडली नाही. काहीतरी राडा झाला असणार हे नक्की, पण तरीही खोट्या अपघाताची कहाणी तयार होती. लॅब असिस्टंट तावरेनं मशीन ठेवायला जागा दाखवली व रिपोर्ट जमा करायला बोलवले. त्यामुळे शेवटपर्यंत मशीन टेस्ट करायची संधीच मिळाली नाही. परीक्षक आले. युनिव्हर्सिटीतील नामांकित व्यक्तिमत्व श्री देशमुख सर आज आम्हाला परीक्षक म्हणून लाभले होते. सोबत आमचे प्रोजेक्ट गाईड रावते सर व सावंत मॅडमही होत्या. रावतेंच्या कपाळावर पडलेल्या आट्या पाहून त्यांच्या भावना मी समजून गेलो. त्यांच्याकडे पाहण्याचा धीर झाला नाही. मशीनला बारकाईने निहाळून देशमुख सरांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ शकलो. आता डेमो देण्याची वेळ आली. किशाने परीक्षकांकडे प्रत्येकी 2 नाणी दिली व मशीनमध्ये टाकण्याची विनंती केली. आमच्या डोक्यावर धर्मबिंदू जमा होऊ लागले. पुढे काय होणार याचा आम्हाला जराही अंदाज नव्हता. पहिले नाणे आत पडलं, पण मशीनमधून काही प्रतिसाद जाणवला नाही. आमची धडधड वाढू लागली. दुसरं नाणं टाकलं. आता मात्र अपेक्षित कडकडाट झाला. मशीनच्या खालच्या पोकळीतील टॉफीऐवजी दुसरंच काहीतरी बाहेर पडलं. तो कंडोम होता. खलास. आम्हाला काय बोलावं तेच सुचना. घसा कोरडा झाला. घाई गडबडीत आमच्याकडून एक मोठी चूक झाली होती. आत शिल्लक असलेले कंडोम काढायचं आम्ही विसरलो होतो. देशमुख सरांनी कंडोमचं पाकिट उचललं व आमच्याकडे पाहून गालात हसले. काही न बोलता त्याने रावतेंकडे पाहिलं. आता नाणी टाकण्याची पाळी रावतेंची होती. रावतेंनी दोन्ही नाणी पाठोपाठ टाकली. तेव्हा मशीनने अपेक्षित प्रतिसाद दिला आणि अपेक्षित नसताना अजून एक कंडोम बाहेर निघाला. आता आम्हाला माना खाली घालण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
आमची मशीन टॉपीऐवजी कंडोम वितरित करीत आहे ही वस्तुस्थिती संपूर्ण प्रयोगशाळेला समजली. आजूबाजूची सगळी जनता मोठ्या कुतूहलाने आमचा डेमो पाहायला पुढे सरसावली होती. अब मिस सावंत की बारी. नाईलाजास्तव त्या पुढे सरसावल्या. संपूर्ण क्लास मजा बघायला उत्सुक होता आणि आम्ही मात्र मेल्याहून मेल्यासारखे झालो होतो. मॅडमनी घाई गडबडीत दोन्ही नाणी टाकली. गर्र खडखड कर्र खन टक 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 असा काहीसा विचित्र आवाज आला. खालून टॉफींची रीग चालू झाली. मॅडम तर खुश झाल्याच, पण संपूर्ण क्लासने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. सगळ्या परीक्षकांचे हसरे चेहरे पाहून आम्ही अजून गोंधळून गेलो. तुमचं सादरीकरण उत्कृष्ट होतं, हॅट्स ऑफ. अशी मनोरंजक कल्पना मांडताना तुम्ही दाखवलेलं धैर्य कौतुकास्पद आहे. हा नुसता इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट नाही, समाजातील एक मोठ्या समस्येला तुम्ही सहज हात घातलात. देशमुख सरांची शाबासकीची थाप पाठीवर पडताच आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. मोठ्या दिमाखात किशाने मशीनवर चिकटवलेलं कागदी स्टिकर फाडून टाकलं. सरकार मान्य कंडोम वितरण मशीन सर्वांसाठी खुलं झालं. मी मनापासून पठाणाचे आभार मानले. धन्यवाद.